अद्याप सुरू झालेलं नाहीये, त्यामुळे सेकंड इनिंगमध्ये बॅड लाईटचा कोणत्याही प्रकारचा अपील असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. मेगा फायनल तुम्हाला त्याच परिस्थितीमध्ये खेळावा लागेल. तर या दरम्यान आपण पाहतोय की ज्यांचं मुख्य मंचाच्या दिशेनं शुभागमन होतंय, खऱ्या अर्थानं या स्पर्धांसाठी ज्यांचा बहुमूल्य योगदान हे निश्चितच पाहायला मिळते आणि त्या सन्माननीय अर्थातच युवा नेतृत्व सन्माननीय ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेबांचं या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे. खरं तर एकीकडे आपण पाहिलं तर जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए हा संघ या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये दाखल झालाय आणि अगदी त्याच वेळेला या संघाचे पुरस्कर्ते तुषारदादा पाटील साहेबांचं देखील मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळत आहे. त्यांच्या समेत इतरही सन्माननीय पाहुणे ज्यांचं शुभागमन मात्र या मुख्य मंचाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच आम्ही सातत्याने या गोष्टींचा उल्लेख करतो की बाउंड्री लाईन वरती जे प्रेक्षक वर्ग आहेत ना, की जे छोटे छोटे खास करून जे प्रेक्षक आहेत आमचे, त्यांना विनंती आहे की मित्रांनो थोडंसं मागे व्हा. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने असतात, ज्यामुळे क्षेत्ररक्षकांना आणि तुम्हाला इंजरी होण्याचे चान्सेस जास्त असतात. ऐकत नाही आहात आपण, थोडंसं लक्षपूर्वक या गोष्टीकडे लक्ष द्या, ऐका. या दरम्यान सन्माननीय पाहुण्यांचं मात्र शुभागमन आपल्याला मुख्य मंचाच्या दिशेने जरूर पाहायला मिळतं. आदरणीय भारतजी नारायणवर साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच या सर्व मान्यवरांना आपण नक्कीच या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं या मुख्य मंचावरती पाहिलं होतं आणि आज या स्पर्धेच्या मेगा फायनलची सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू डिलिव्हर्ड केला गेलाय आणि या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मुख्य मंचावरती पुनश्च एक वार आपल्याला शुभागमन पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर युवा आणि दमदार नेतृत्व तुषारदादा पाटील साहेब यांचं या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळत आहे. सन्माननीय तुकाराम शेठ सरक साहेब यांचं देखील या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं. आणि एकूणच जर पाहिलं तर व्यवसाय उद्योग क्षेत्रामध्ये उंच भरारी घेणारा एक व्यक्तिमत्व आदरणीय भारतजी नारायणवर साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. आमच्या काही ज्येष्ठ नागरिकांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. म्हणजे जी मांदियाळी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी या मान्यवरांची या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाली, त्यात सर्व मान्यवरांचं मात्र पुनश्च एक वार या ठिकाणी मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळत आहे. एकीकडे जर पाहिलं तर जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए हा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय तुषारदादा पाटील साहेब देखील आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर तर नक्कीच या ठिकाणी विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय तुषारदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी हे पारितोषिक असणार आहे. तर निश्चितपणे आपण पाहतोय अगदी पहिल्या सत्रामध्ये देखील संत गतीनं ही धावगती आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील मोठ्या फटक्यांपासून मित्र म्हणाले वंचित ठेवलाय. चांगली गोलंदाजी आहे. दोन्ही अंकामध्ये संघ जाऊन थांबलाय. 10 धावा धावफलकावरती पाहतोय. अजून देखील या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत आणि या येणाऱ्या 2 चेंडूवरती स्वागत आणि समाचार कशा पद्धतीने केलं जाईल. ओहो वाट बॉल, काय जबरदस्त चेंडू फेकला गेलाय. राजू नरळे यांनी देखील प्रभावित केलंय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. जिथे जिथे ज्या वेळी संधी मिळाली ना त्यावेळेस राजू नरळे या गोलंदाजांनी अगदी आपल्या उंचीचा उपयुक्त फायदा घेत या ठिकाणी गोलंदाजी केली. अगदी मनगटाच्या खांद्यांचा वापर करून गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा खांद्यांचा वापर केलाय. जिथे पहा पंच तर अजून देखील पाहतात पूर्ण डायरेक्ट हिट झालाय चेंडू विकेट एस्ट्यांवरती. वाईट +1 मुख्य पंचांच्या भूमिकेत दिनेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात. अगदी या चेंडूची नीटशी पाहणी केली. संघाची एकूण धावसंख्या प्रवीण सर आपण पाहतोय 12 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. अगदी पॉवर प्लेचं षटक, निर्बंध असं षटक आणि या षटकामध्ये अजून देखील सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी कोणत्या प्रकारची विकेट न गमावता डावाला हळूहळू आकार देण्याचं काम या दोन्ही सलामीवीरांकडून पाहायला मिळते आहे. आता
नवनाथ. श्रीकांत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांचा मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु ज्या पद्धतीच्या खेळासाठी रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघ ओळखला जातो तो खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये अद्याप पाहायला मिळत नाहीये. मैदानाच्या चारही बाजूने जर आपण पाहिलं ना तर आपल्याला केवळ प्रेक्षक आणि प्रेक्षक या मैदानावरती पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रत्येक रविवारी संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला मेगा फायनलचा सामना सुरू होतो त्यावेळेला इतक्याच मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग हा आपल्याला सातत्याने या मैदानाच्या चारही दिशेनं पाहायला मिळतो. एकूणच जर पाहिलं तर एकीकडे सन्माननीय तुषारदादा पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला आणि आनंद माने सरकार यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस अर्थातच जगराज सिंग संधू यांचं देखील पुरस्कर्तेपद या संघाला गेले अनेक वर्ष आपल्याला पाहायला मिळायला मिळते. जागो साहेब त्याचबरोबर रोहितजी नांगरे पाटील आणि तुषारदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला हा जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेसचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि या मैदानावरचा अनभिक्षित सम्राट म्हणून ज्या संघाची ओळख आहे तो अर्थातच किंग ऑफ द कॉलनी रॉयल संघ देखील आपल्याला मेगा फायनल मध्ये पाहायला मिळतोय. तर निश्चित म्हणजे याचाच अर्थ की मी तर म्हणेल या रॉयल संघाला तर धूळ चारली ना तर जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश या संघाची चर्चा मात्र अनेक दिवसांकरता होईल. मात्र तो विक्रम कारण रॉयल संघाचा सलग चौथ्याचा चौकार लगवला विजयाचा तो चौकार आता मात्र थांबवला गेला जाईल का याच्याकडे देखील तमाम क्रीडा रसिकांची आता मात्र नजरा लागून राहिल्यात. प्रवीण सर नक्कीच या ठिकाणी तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. कशा प्रकारचा खेळ मैदानावरती होणार परंतु कमालीचा टायमिंग आहे. या क्रिकेट खेळाडूचा क्लास काय दर्जा काय आणि या खेळाडूचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहण्यासाठी तमाम चाहता वर्ग या ठिकाणी गर्दी करतोय. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांन करता या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती आहे की चेंडू बाउंड्री लाईन क्रॉस केल्यानंतर आपण कलेक्ट करायचा किंवा मैदानाच्या आतमध्ये कोणी चेंडू पकडण्याचा प्रयत्न करू नका. सिंगल कॅमेऱ्यावरती हे कॅप्चर होणं तितकं पॉसिबल नाही आहे. काही प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी आहेत आणि ते प्रेक्षक वर्ग दर्शवत आहेत की हा चेंडू बिफोर बाउंड्री बाउन्स झालाय आणि त्यानंतर मात्र ओव्हर द रूफ 4 धावा. तर या 4 धाव्यांच्या बरोबरीनं 1.1 षटकाचा खेळ संपलाय. श्रीकांत 18 धावा धावफलकावरती आल्यात. तर निश्चित सर आपण प्रेक्षकांची या ठिकाणी चर्चा करत होतो पण हे प्रेक्षक भेड प्रेक्षक आहेत. अगदी तुम्ही मगाशी उल्लेख केला ना एखाद्या बागेमध्ये फुलं नसते तर त्या बागेला सौंदर्य नाही आहे. शाळेमध्ये तर विद्यार्थी नसते त्या शाळेला सौंदर्यपणा येत नाही. तसं एखाद्या स्पर्धेमध्ये जर प्रेक्षक नसतील ना तर त्या स्पर्धेला सौंदर्य येत नाही. आणि प्रेक्षक राजा आपला जाणकार राजा आहे त्यांना समजतं त्याच्या सहयोगाची आपल्याला निश्चितपणेच लाभ लाभेल यात मात्र शंकाच नाही आहे. नक्कीच यावेळेस मात्र आणखीन एक जोरकस प्रहार पाहायला मिळतोय. मैदानाचा असा कोणताही कोपरा नाहीये का जिथं परेश खडक्याच्या बॅट मधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला नाहीये. मिस्टर 360 म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे. खरं तर मिस्टर 360 नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला उभा पाहायला मिळतोय. रायझिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट सध्या आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. ग्रामीण क्रिकेट अक्षरशः दणानून सोडणारा खेळाडू परेश खडके मात्र मैदानाच्या आतमध्ये. या मैदानावरती सर्वाधिक लोकप्रिय कोणता खेळाडू असेल ना तर तो परेश खडके आणि तो परेश खडके यावेळेला मात्र अक्षरशः गोलंदाजावरती बरसतोय. यावेळेला आणखीन एक जोरकस प्रहार वाईड इस्लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि दीपेक्षा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात मात्र दोघांना भेदून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय. आणखीन एक दमदार चौकार. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर मात्र हे सर्व खेळाडू जे आहेत ना ते तमाम क्रीडा रसिकांना प्रभावित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी फरदीन काझी स्टाईल मध्ये हे फटकेबाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ISPL चा पहिला मॅन ऑफ द सिरीज पुरस्काराचा मानकरी काल आम्ही मयूर वाघमारेला देखील RPL ज्या RPL मध्ये ज्या खेळाडूंना 4 व्हीलर कार जिंकली त्या खेळाडूला देखील आम्ही काल स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. आणि एकूणच जर पाहिलं ना तर यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. खरं तर आपल्यापैकी काही असे खेळाडू आहेत अर्थातच या स्पर्धेचे आयोजक आहेत ज्यामध्ये आम्ही आवर्जून उल्लेख करेन. संतोषजी मदने असतील, किरणजी डेंबरे असतील, त्यानंतर विक्रमजी पवार असतील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सतीशजी अजिंक्य खटकाळे असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर त्यांचं संपूर्ण मित्र परिवार वर्ग यांनी ज्या प्रकारचा आयोजन या ठिकाणी केलंय ना तालुका लेवलचं क्रिकेट म्हणजे कळंबोलीचं नाव हे तालुका लेवल स्तरावरती ज्या खेळाडूने एका वेगळ्या उंचीवरती नेलं. एकाच क्रिकेट सीझन मध्ये जर आपण पाहिलं तर 15 पेक्षाही जास्त ट्रॉफीज अगदी रायगड आणि रायगडच्या आसपासच्या परिसरातून ज्यांच्या माध्यमातून आल्या. या दरम्यान आपण मुख्य मंचाच्या दिशेनं पाहतोय की ज्यांचं शुभागमन या मुख्य मंचावरती होत आहे. खऱ्या अर्थानं
पहिली महानगरपालिका आणि या पहिल्या महानगरपालिकेचं महिला बालकल्याण समिती सभापती पद भूषवण्याची संधी ज्यांना मिळाली, आपल्या अथक आणि अपार मेहनतीच्या बळावरती ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजसेवेच्या माध्यमात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली, त्या सौ मोनिका महानवर मॅडमांचं या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं आणि त्यांच्या समवेत राजपत्रित अधिकारी अर्थातच गॅजेट ऑफिसर आदरणीय प्रकाशजी महानवर साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन या व्यासपीठावरती पाहायला मिळतं. तर निश्चित झालेल्या सर्व अतिथीगणांचे शब्द सुमनांच्या माध्यमातून आपण करूया सहर्ष स्वागत. परंतु मित्रांनो, आपण पाहतोय अगदी मान्यवरचं आगमन झालं ना, तशी या ठिकाणी फलंदाजांची लय दत्तता पहा. अगदी मैदानावरती चौकार आणि षटकारांची टोलेबाजी आतिषबाजी पाहायला मिळते. संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली तर 33 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. या ठिकाणी 33 धावा धावफलकावरती आल्यात आणि 33 धावा लगावत असताना मात्र कोणत्याही प्रकारची विकेट गमावली नाहीये, ही जमेची बाजू आहे. एकूणच जर पाहिलं ना तर सलामीच्या फलंदाजांना 33 धावा धावफलकावरती उभारणं पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती सुरू आहे. एकीकडे जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस अर्थातच जगराज सिंग संधू असतील, त्याचबरोबर आनंदजी माने असतील, माने सरकार असतील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ॲडव्होकेट तुषारदादा पाटील असतील. सातत्यानं या संघाला गेले अनेक वर्ष, कारण म्हणूनच तर या संघाचं नाव जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए हा संघ आहे. खरं तर 2 संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यापैकी ए संघानं मात्र काल सेमीफायनलची लढत जिंकत या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये प्रवेश हा सुनिश्चित केला आणि तोच संघ आपला रॉयल सारख्या ताकदवर संघासमोर 2 हात करताना आपल्याला या मेगा फायनल मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर टायमिंग साधता आलं नाहीये, स्ट्रेट फेकी होते आणि इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे, प्रॉपर कॉलिंग नाहीये. 2 खेळाडूंमध्ये मिसकम्युनिकेशन पाहायला मिळतंय आणि फलंदाज परेश कडकेला मात्र परतावं लागेल. पहिली विकेट 33 धावांची भागीदारी दिल्यानंतर 1 धाव ऍड केली 34 आणि 34 धावांची भागीदारी मात्र या ठिकाणी येते संपुष्टात. विकेट नंबर 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र तंबूच्या आश्रयाला. तर निश्चित परेश कडके जरूर सांघिक स्वरूपात आउट झाले असले ना तरी देखील रॉयल संघाला इतकासा फरक पडणार नाहीये, कारण या संघामध्ये तोफखान आहे, फलंदाजीचा तोफखान आहे. अगदी 10व्या 11व्या क्रमांकाचे खेळाडू जरी मैदानावरती आले ना तरी देखील ते आकाशाला गवसणी घालणारे षटकार खिचून आणू शकतात, एवढा ताकदवार संघ आहे. अजित आपण पाहतोय प्रभात अंबोरला मैदानावरती. नक्कीच या ठिकाणी आता मात्र आपण पाहतोय कळंबोली क्रिकेट मधील आणखीन एक असा खेळाडू की अगदी ज्याची ओळख षटकारानं आपल्या डावाची सुरुवात करणे, अर्थातच प्रभात अंबोरे द मॅन इन फॉर्म. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रभातला फारशी संधी या ठिकाणी मिळाली नाहीये, परंतु आज प्रमोट केला गेलाय. संतोष मदने या स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याबरोबर किरण डी डेंबरे असतील, सतीशजी थोरात, विक्रमजी पवार, विनोदजी बिल्ला, अजिंक्यजी खटकाळे, राहुलजी जाधव, प्रसादजी टावरे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार वर्ग जो सातत्यानं कळंबोली क्रिकेटला तालुका लेवलच्या स्तरावरती घेऊन आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर रमेश जाधव देखील या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धांसाठी सर्वाधिक मोलाचं आणि महत्वाचं योगदान आपल्याला पाहायला मिळालंय. बरेचशी अशी नावे आहेत की ज्यांचं या स्पर्धांसाठी सर्वाधिक मोलाचं आणि महत्वाचं योगदान राहिलंय आणि एकूणच पाहिलं तर 2 दिवसीय ही क्रिकेटची स्पर्धा यशाच्या मात्र उंच शिखरावरती किंवा यशस्वीतेच्या उंच शिखरावरती आपल्याला मागील 2 दिवसामध्ये पाहायला मिळाली. यावेळेला ड्रायव्हिंग लेनचा चेंडू होता, बॉडीचा शेप होल्ड केला आणि त्यानंतर मात्र कमालीचा फटक्याचं एक्झिक्युशन या ठिकाणी पाहायला मिळालं. क्रिकेटचं सौंदर्य या फटक्यामध्ये आणि जो फटका मात्र तब्बल 2 धावा देऊन जातो. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 36 धावा. तर येस डेफिनेटली प्रभातसाठी आपण पाहतोय सलग बॅक टू बॅक 2 षटकारासाठी अक्षय भुसार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. तर प्रभात षटकार लगावू शकेल का? परंतु पहा प्रभात फसले. झटका क्रमांक 2 रॉयल टीमला बसलाय 36 या धावसंख्येवरती. या ठिकाणी असं वाटलं की कदाचित 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू बाउन्स होईल आणि 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे जाईल का, परंतु गणेश आहिरनं प्रभावित केलंय. काल संघर्ष संघाविरुद्ध काय जबरदस्त मॅरेथॉन इनिंग त्याच्या बॅट मधून आली. राहुल जाधव आणि गणेश आहिरे हे 2 असे खेळाडू आहेत की जे या संघाला खऱ्या अर्थाने एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जातात. रोहितजी नंगरे वडील यांचं देखील या संघासाठी सर्वाधिक मोलाचं आणि महत्वाचं योगदान राहिलंय. निश्चित सर अगदी कालचा दिवस तर पाहायला अगदी पहिले 2 सामने राहुल फॉर्म मध्ये होते आणि अचानक गणेश अहिरे फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. संघर्ष संघानं अभ्यास केला होता राहुलचा, पण पेपर दिला गणेशनं. काय जबरदस्त आणि अफलातून खेळ दाखवला गणेशनं. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याचंच नाव क्रिकेट आहे. एकूणच जर पाहिलं तर राहुल जाधव
याच्या नावानं जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस हा संघ ओळखला जातो. राजू नरळे यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो. कारण हे असे खेळाडू आहेत की जे होत्याचं नव्हतं करण्याची धमक आपल्या खेळामध्ये ठेवतात. परंतु काल गणेश अय्यरनं ज्या पद्धतीचा खेळ केला, गतवर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये देखील एक सामना मला आठवतोय, शेवटचा चेंडू शिल्लक होता, गणेश अय्यर मैदानाच्या आतमध्ये आला, 5 धावांची गरज होती आणि त्याने षटकार लगावत आपल्या संघाचा विजय संपादित केला होता. म्हणजे ही जी गुणवत्ता आहे ना, या खेळाडूला एका वेगळ्या उंचीवरती किंवा एका वेगळ्या दर्जाचं क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच या मैदानावरती प्रोत्साहित करत असतं. डेफिनेटली म्हणून तर या ठिकाणी हे तर क्रिकेटची परिभाषा आहे ना मित्रांनो. कारण होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. अगदी अनोळखी व्यक्तीशी ओळख निर्माण करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि क्रिकेट तुम्हाला हे तर शिकवतं. अगदी आपण दर आठवड्याला या मैदानावर असे अनेक विक्रम या मैदानावरती पाहिलेत, पण तो मैदानावरती पाहतोय का तुषार शर्मा आता मात्र बरंचताना पाहायला मिळतात. नक्कीच या ठिकाणी तुषार शर्मा म्हटलं ना तर अगदी उजव्या हाताला जितक्या ताकदीचे फटके एखादा उजव्या हाताचा फलंदाज मारू शकत नाही ना, तितक्या ताकदीचे फटके या डावखोऱ्या हाताच्या फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. काही वेळेला पाहणाऱ्या प्रेक्षकांना हा प्रश्न पडतो की हा फलंदाज उजव्या हाताचा आहे की डाव्या हाताचा आहे. कारण ज्या पद्धतीनं त्यानं स्टान्स बदलला आणि त्यानंतर मात्र फटक्याचं एक्झिक्युशन केलं ना, चेंडू वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी पाहायला मिळाला. चला स्वयंसेवकांना विनंती आहे, चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचं प्लीज. सर थोडंसं थांबवतं कारण व्यासपीठावरती देखील आपण पाहतोय अगदी ज्यांची आठवड्यापासून या मैदानात ही स्पर्धा आयोजन करण्याकरता मेहनत चालली ते संतोष पत्ने, त्यांचे सुपुत्र स्वस्तिक पत्ने यांचं शुभागमन होताना आपल्याला व्यासपीठावरती मिळत आहे. तत्त नाथा गोडसे तरडप गावचे युवा नेते यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करू या शब्द सुमनांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चला छोट्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मैदान सोडायचंय. सारखं सारखं आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका, ज्यामुळे सामना थांबतोय. आणि सेकंड इनिंग मध्ये जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस हे संघाला फलंदाजी करायचे, ज्यामुळे कदाचित बॅड लाईटचा इफेक्ट देखील होऊ शकतो. हो, यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा डाव्या इशीला सोडून जाणारा पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. मेगा फायनलची लढत आपण एकीकडे पाहतोय. तर रॉयल स्पोर्ट्स जो सलग 5व्यांदा या इंटर कॉलनी क्रिकेटमध्ये मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. मागील 5ही स्पर्धा हा संघ मेगा फायनल खेळलाय. 4 वेळा अजिंक्यपद या संघानं पटकावलाय. इथे विजयाचा पंचम हा लगावला जाणार का? यावेळेला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याचा मानस होता, प्रयत्न होता आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होता. पहा, जिथे एकही धाव उपलब्ध नव्हती तिथे मात्र 2 धावा धावफलकावरती आल्यात. हे सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. कोण म्हणतं की क्रिकेटमध्ये धावा उभारण्यासाठी तुम्हाला ताकदीची गरज लागते? काही वेळेला ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. इथे जाणीवपूर्वक धोका पत्करला. अगदी डायरेक्ट हिट झाला असतं तर आपली विकेट गमावण्याची वेळ देखील आली असती. परंतु जिथे धोका आहे ना तिथेच तुम्हाला जहां पर रिस्क आहे वहीं पे रिवॉर्ड आहे. तर निश्चित सर अगदी मैदानामध्ये आपण पाहतो कुठेतरी लाईन बिघडताना पाहायला मिळते. म्हणजे अर्थातच हार्बर लाईन वरून मेन लाईन वरती जाण्याचा प्रयत्न केला जातोय तो म्हणजे राजू नरळे यांच्या माध्यमातून. अगदी वारंवार सातत्यानं अवांतर स्वरूपाचे चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतात ते म्हणजे राजू नरळे यांच्या माध्यमातून. नक्कीच या ठिकाणी मात्र आता पावलांचा वापर केला आहे, परंतु एलिव्हेशन मिळाले का? गणेश आहेत अगदी सीमा रेषेच्या अलीकडे हा चेंडू 1 बाउन्स 4 धावांकरता. पण अजूनही आम्ही प्रेक्षकांना विनंती करतो की बाबांनो मेहरबानी करा आणि थोडंसं बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हा. कारण गणेश अय्यर इतके सहजासहजी जर चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाउन्स होतोय ना तर गणेश अय्यर तो झेल घेऊ शकला असता. परंतु इथून जशी त्यांनी सुरुवात केली ना, काही प्रेक्षक वर्ग अजूनही बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतात. का आपण सामन्यामध्ये मधोमध एखादा चांगला सामना आपण का खराब करताय आम्हाला समजत नाहीये. थोडंसं बाउंड्री लाईन पासून कमीत कमी 1 फूट अंतर ठेवून आपण मागे बसा, जेणेकरून खेळाडूंना तिथे आपल्याला तो चेंडू अडवण्यासाठी पुरेपूर संधी मिळेल. या अगोदर त्याच क्षेत्रामध्ये गणेश अय्यरनं झेल टिपला होता आणि जर का चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे जातोय ना तर हा चेंडू अडवण्याची पुरेपूर संधी होती. एकूण धावा धावफलकावरती 48 धावा. निश्चित प्रेक्षकांना आम्ही जरूर हात जोडून विनंती करतो कारण मित्रांनो प्रेक्षक राजा या सामन्याचा खरं तर मुख्य केंद्रबिंदू आहे. म्हणून आम्ही वारंवार प्रेक्षकांना सूचना देतो की आपण सुरक्षित अंतर ठेवून अगदी बाउंड्री लगतच्या थोडंसं लांब या ठिकाणी बसा. कारण सामना हा चांगला व्हा हाच प्रत्येकाचा हट्टवास आहे. कारण याच्यासाठी केला हट्टाच गोड शेवट हा गोड व्हावा. म्हणून आम्ही सातत्याने तुम्हाला सूचना देतोय, सांगतो की मित्रांनो कोऑपरेट करा. तुम्ही निश्चितपणे आम्हाला थोडंसं सहकार्याची भावना ठेवा. ना बॅक टू क्रिकेट.
येत्या काही दिवसांमध्ये कळंबोली प्रीमियर लीगचा थरार देखील आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत आणि त्याकरता रजिस्ट्रेशन लाईन्स सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर 7 तारीख रात्री 12 वाजेपर्यंत या रजिस्ट्रेशन लाईन्स ऑन आहेत. कोणाला या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये जर काही टेक्निकल अडचणी असतील तर त्यांनी संदीपजी टुबे आणि किरणजी दळवी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 7 तारखेनंतर कोणत्याही खेळाडूला या ठिकाणी ऑक्शनचा भाग होता येणार नाहीये. जर त्याने रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्या खेळाडूला मात्र ऑक्शन मध्ये सहभागी करता येणार नाहीये. खेळाडू कितीही छोटा असो कितीही मोठा असो त्याला जर ऑक्शन प्रक्रियेमध्ये यायचं असेल तर मात्र त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं हे अनिवार्य असणार आहे आणि त्याची डेडलाईन ही 7 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत ही डेडलाईन या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. कारण 8-9 नंतर टीम्स फायनल करायचे आहेत आणि 10ला प्रत्येक संघाचे किट आपल्याला ऑर्डर करायचे. जे किट येईपर्यंत या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र या सर्व सूचना KPLच्या आयोजकांच्या माध्यमातून येत आहेत. तर संतोष मदरे मैदानाच्या आतमध्ये आलेत जे या स्पर्धांच्या आयोजकांच्या प्रमुख आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर खूप सारी मेहनत या कळंबोली 11 चषक 2025 साठी संतोष मदरेच्या माध्यमातून घेतली गेली आहे आणि या आयोजकांच्या वतीनं सलग 3 षटकारांसाठी संतोष मदरे या फलंदाजाला तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. पहिला चेंडू अवांतर या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि अवांतर चेंडू बरोबरच सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा धाव फलकावरती लागत आहेत त्या रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाच्या. 50+ धावा प्रत्येक सामन्यामध्ये रॉयल संघाच्या निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. एकूणच जर पाहिलं तर षटक क्रमांक 4 म्हणजे पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि अजूनही क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला प्रत्येक एका धावेनंतर पाहायला मिळतोय. कारण एकच की डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक घेऊन रोहित या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संतोष मदनेच्या रिव्हर्स षटकारासाठी देखील आता 500 रुपयांचं पारितोषिक आलंय आणि सलग 3 षटकारांसाठी आयोजन समितीच्या वतीनं मात्र 2000 रुपयांचं पारितोषिक. इथे रनिंग बिटवीन द विकेट पंचांचा इशारा येतोय. होय फलंदाज होतोय बाद. खरं तर धोका पत्करला गेला. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न होता. LIG एंडकडनं गोलंदाजी होते. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजानं आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न आलाय अंगलट आणि फलंदाज मात्र होतोय बाद. एस सांघिक स्वरूपात जरूर झटका बसला तुषार शर्माच्या माध्यमातून परंतु विसरून चालणार नाही मित्रांनो. पाठीमागच्या सामन्यातील मित्र म्हणला हा खरा हिरो आहे अरविंद ढेकळे. जिथे अशा स्वरूपाचं चित्र होतं तिथे त्याला 2 चेंडू खेळण्यासाठी मिळाले. ते 2 चेंडूमध्ये त्यानं 10 धावा देखील वसूल केल्या. अक्षय भुसारेकडून 2 षटकारासाठी 500 रुपये आहेत. परंतु या ठिकाणी पाठीमागच्या सामन्यात चित्र मित्रांनो तुम्हाला सांगतो जिथे रामदास महानवरनं अक्षरशः या मैदानावरती धुमाकूळ माजवला होता त्या अरविंदच्या 10 धावा निश्चितपणे रॉयल संघाला तर आठवल्याच असतील यात मात्र शंका नाही आहे. पण अरविंद ढेकळे मात्र या संघाचा तारणहार आहे यात मात्र शंकाच नाही आहे. तो अरविंद ढेकळे आपण पाहतोय अगदी छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास आज आपण पाहतो कित्येक अनेक वर्षांपासून रॉयल संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि हा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू मात्र अक्षरशः यावेळी पूर्णतः फ्लॉप करताना पाहायला मिळतोय. शांतता पाहायला मिळते. मग अरविंद ढेकळे आले आणि परत गेले. आले शिरो आणि झाले शिरो. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाकडे आगेकूच होताना पाहायला मिळतात. नितीन म्हात्रे. संघाची एकूण रणसंख्या अगदी 51 झालेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तो प्रवीण सर प्रतिस्पर्धी संघाला अर्थात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील विसरू चालणार नाही आहे. कारण याच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं कालच्या दिवसामध्ये याच मैदानावरती 60हून जास्त धावा 4 षटकांमध्ये जमवल्यात. म्हणजे या संघामध्ये देखील तेवढी ताकद आहे कुवत आहे धमक आहे पावर आहे. म्हणजेच रॉयल संघाला जास्तीत जास्त धावा कुठणं या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. म्हणजे त्या धावा कुटण्याचा प्रयत्न निश्चितपणे ते करतील यात मात्र शंकाच नाहीये. नक्कीच या ठिकाणी आतापर्यंत जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. 3.3 चेंडू म्हणजेच अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. रोहितचं खरं तर कौतुक करावं लागेल. ज्यावेळेला रोहितनं चेंडू हातामध्ये घेतला त्यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती त्याने बळी मिळवला. त्यानंतर संतोष मदने सारख्या खेळाडूला त्याने रोखण्याचं काम केलं. त्यानंतर मात्र लगातार 2 विकेट सांघिक स्वरूपाच्या त्याच्या खात्यामध्ये जमा झाल्या. एक वैयक्तिक एक सांघिक स्वरूपाची आणि एकूणच जर पाहिलं तर 3 धावा देत 2 विकेट्स त्याने या 3 चेंडूमध्ये आपल्या नावावरती केल्यात. एक सांघिक स्वरूपाची आहे. मंडी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. त्यानंतर मात्र अरविंद ढेकळे पहिल्या चेंडूवरती देखील विकेट.
यावेळेला आउटसाइडचा ऑप्शनचा चेंडू होता. नितीन मात्र जीवाच्या आकांतानं मैदानाच्या आतमध्ये धाव घेताना आपल्याला पाहायला मिळतं. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा अवांतरचा इशारा होतोय. षटकातील हा दुसरा अवांतर चेंडू. 1+1. तर प्रत्येक षटकारासाठी आता आयोजन समितीच्या वतीनं संतोष मदने यांच्यासाठी मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि रिव्हर्स षटकारासाठी मात्र तब्बल 1000 रुपये. कळंबोली 11 स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत कळंबोली 11 चषक 2025. खरं तर कळंबोली क्रिकेट हंगाम संपल्यानंतर काही मित्र परिवार वर्ग हे एकत्रितपणे येऊन तालुका लेव्हलचं क्रिकेट पहा. गणेश आईरे, मी सुरुवातीला देखील म्हटलं की वन ऑफ द बेस्ट फिल्डर, या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपलं सर्वस्व देत असताना, आपल्या उंचीचा योग्य फायदा करत असताना अगदी तिसरा झेल या स्पर्धेतील टिपतोय. आणि या क्षेत्ररक्षकाकडून मगाशी एक चौकार सुटला होता. फक्त आणि फक्त काही प्रेक्षक अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाय ठेवून बसलेले आहेत बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. त्यांना आम्ही सातत्यानं सूचना करतो की बाबांनो, आपल्याला आणि खेळाडूंना देखील दुखापत होऊ शकतात. तर क्षेत्ररक्षण या ठिकाणी संतोष प्रभात साठी संदीप आहेत या ठिकाणी. नक्कीच संदीप साठी सलग 2 चेंडू. आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूवरती 2 षटकार जर का आले तर अक्षय भुसारे यांच्याकडनं मात्र तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. सर निश्चित आज असं वाटतं प्रेक्षक वर्ग काय एटीएम घेऊन आलाय की काय. अगदी आजच्या दिवसामध्ये आपण एक नवीन इतिहास, नवीन पराक्रम पाहिला. अक्षरशः तब्बल 92,000 रुपयाचं पारितोषिक एका खेळाडूला देताना आपण पाहिलं. अगदी काळभैरव संघाचा विराज पोपेटा याला आपण प्रणय पोपेटा याला देताना पाहिलं. आणि आज अक्षय भुसारे देखील आपलं एटीएम घेऊन आलेत की काय. हर एक प्रत्येक खेळाडूवरती पहा बक्षीस लावतायत. या ठिकाणी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर लेग अंपायरचा इशारा आलाय. इट्स अ बीमर. अगदी घातक चेंडू होता. कमरेच्या उंचीच्या वर अशा प्रकारच्या चेंडूंना घातक चेंडू म्हणून संबोधलं जातं, बीमर चेंडू म्हणून संबोधलं जातं. आणि इथे मात्र स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आला. इट्स अ बीमर, नो बॉल. आणि जो चेंडू यष्टीरक्षकालाही चकवतोय. एकूण 5 धावा आणि या 5 धावेनं 6 गडी बाद, 58 धावा धावफलकावर. इट्स 58 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 58 धावा धावफलकावरती येत आहेत. कुठेतरी 5 धावांचा हा बोनस मात्र रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाला मिळतोय. फॉर्च्यून फेवर द ब्रेव असं म्हटलं जातं. इथे मात्र नशिबाची साथ देखील धाडसी व्यक्तिमत्वाला असते आणि रॉयल संघ हा नेहमीच शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा संघ आहे. आणि पुन्हा एकदा पहा, आउटसाइडचा ऑप्शनचा चेंडू होता, स्वॅप केलाय आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या पलीकडे. अगदी एखाद्या मक्खन वरती एखादा आपचा चम्मच फिरवा ना तसा हा फटका मात्र फिरवला गेला. आणि काय कमालीचं टायमिंग आहे. क्षेत्ररक्षकाला हलण्याची संधी देखील नाही आहे आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. या चौकारानं 62 धावा धावफलकावरती आल्यात. आय थिंक 2 चेंडूमध्ये 12 धावांसाठी जर संदीपला पारितोषिक असतं तर कदाचित 8 धावा एका चेंडूमध्येच आल्यात, 9 धावा. आणि या इथे मात्र कमीत कमी 2 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतील. तिसऱ्यासाठीचा देखील प्रयत्न होता परंतु नकार आलाय. 2 धावा शेवटच्या चेंडूवरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय 64 विजयासाठी. लक्ष उभारलं जात आहे 65 धावांचं. तर राजन सोना देखील या खेळाच्या उत्तरार्धामध्ये आपल्या समवेत या ठिकाणी जोडले जातील. तर या दरम्यान ज्यांचं शुभागमन मात्र आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळालंय. खऱ्या अर्थानं पहिली महानगरपालिका आणि या पहिल्या महानगरपालिकेचं महिला आणि बालकल्याण समिती सभापतीपद भूषवण्याची ज्यांना संधी मिळाली त्या सन्माननीय सौ मोनिकाताई महानवर मॅडम यांचं या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं. आणि अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि त्याच परंपरा जोपासत असताना मी आयोजकांना विनंती करतो, अजिंक्यजी खटकाळे आणि किरणजी ढेंबरे यांना विनंती आहे की आपण मॅडमांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा. हॅलो. तर या ठिकाणी आपण पाहतोय मॅडमांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती. अर्थातच या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन
या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. अतिथी देवो भव ही आपली परंपराने आलेल्या पाहुण्यांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. तदनंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित गॅजेट ऑफिसर सन्माननीय प्रकाशजी महानवर साहेब यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करूयात. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर यांचं पाठबळ हे मॅडमांच्या पाठीशी नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं आणि अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान देखील तितकंच महत्त्वाचं राहिलं. तर प्रसादजी टावरे आणि त्याचबरोबर आमचे विक्रमजी पवार सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी या मुख्य मंचावरती करावा. आदरणीय प्रकाशजी महानवर साहेब राजपत्रित अधिकारी गॅजेट ऑफिसर यांचा मात्र आपण हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती नक्कीच पाहतोय. क्रिकेटसाठी नेहमीच सदैव आणि या मैदानावरच्या अनेक स्पर्धांमध्ये साहेबांची उपस्थिती ही आपल्याला आवर्जून या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. यानंतर आपण खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी देखील ज्या व्यक्तिमत्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं अर्थातच ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. कारण नंतर पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्तानं मात्र मान्यवरांची पुन्हा एकदा आपल्याला मुख्य मंचावरती उपस्थिती पाहायला मिळाली आहे. आणि ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब सरचिटणीस युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी SP ग्रुप यांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान संपूर्ण कळंबोली 11 या आयोजन समितीच्या वतीनं आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. एकूणच जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभली होती आणि एकूणच जर पाहिलं ना तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण तमाम आमच्या कळंबोली वासियांना तमाम आमच्या प्रेक्षकांना आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्याचा जीव हा नक्कीच वाचवला जाऊ शकतो. एक जीव वाचवण्यासाठी तुम्हाला रक्तदान करणं गरजेचं आहे. कारण आज भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सिकल सेल ॲनेमिया हेमोफिलिया थॅलेसेमिया अशा प्रकारच्या दुर्धर आजारानं अनेक रुग्ण ग्रस्त आहेत ज्यांना प्रत्येक आठवड्यापासून ते प्रत्येक दिवसापर्यंत रक्त शुद्धीकरणाची गरज लागते. आणि अशांसाठी रक्ताचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणामध्ये होणं गरजेचं आहे. आणि याच अनुषंगानं जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या माध्यमातून महारक्तदान शिबिर येत्या 4 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये या ठिकाणी नक्कीच हा रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि रक्तदान महायज्ञ जो 5 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 आमच्या सर्व व्हॉलेंटियर्सला विनंती करतो की आमचा कॅमेरा ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी आपण थोडंसं फोकस करायचं आहे. कारण रक्तदानाचं महत्त्व सांगणारं हे बॅनर्स त्यांच्या हातामध्ये आहेत. आणि सर्वांना विनंती आहे आज एक आपण निर्धार इथून करूया की आपल्या परीनं आपण देखील रक्तदान करून या महायज्ञामध्ये आपलं देखील योगदान देऊयात. खऱ्या अर्थानं जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या माध्यमातून आयोजित प्रतिवर्षी रक्तदान महायज्ञ हा नवीन सुधागड हायस्कूल सेक्टर 1 या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. येत्या 5 जानेवारी म्हणजे आजपासून ते 19 जानेवारी पर्यंत आज 8 वाजेपर्यंत सुधागड हायस्कूलमध्ये तुम्ही रक्तदानासाठी जाऊ शकता. रक्तदानाचा हा महारक्तदान शिबिर आहे. रक्तदानाचा हा महायज्ञ आहे. आणि आपल्यामुळे कारण पहा रक्तदान केल्याचे फायदे जर आपल्याला सांगायचे झाले तर रक्तदान केल्याने शरीरातील रक्त तयार करणाऱ्या पेशींना प्रेरणा मिळून अवघ्या 48 तासामध्ये रक्त शुद्धीकरण पूर्णपणे भरून निघते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आणि नियमित 3 ते 4 महिन्यांनी रक्तदान केल्यास आपल्याला रक्तदाब कर्करोग हृदयविकार यासारख्या आजारांपासून मुक्तता मिळते. त्यामुळे आजच स्वतःचे निश्चय करा आणि रक्तदान या महारक्तदान शिबिरामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने सामील व्हा हे आवाहन मात्र आम्ही या ठिकाणाहून करतो आहोत. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा मुख्य मंचाच्या दिशेने वळूयात. आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित कळंबोली शहर अध्यक्ष शिवसेना सन्माननीय तुकाराम शेठ सरक साहेब यांचा देखील आपण या मुख्य मंचावरती यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आणि त्या स्वागत सन्मानाचा आपण स्वीकार करावा.
आयोजन समितीच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा विनंती करतो आमच्या आयोजकांना की आपण आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय तुकाराम शेठ सरक साहेबांचा आपण या मुख्य मंचावरती यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या प्रती सदैव ज्यांचं अमूल्य आणि महत्वाचं योगदान हे नेहमीच आपल्याला या मैदानावरती लाभतं ते आदरणीय तुकाराम शेठ सरक साहेब यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि या पाहुण्यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान हा आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळतोय. या ठिकाणी अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी सन्माननीय पाहुण्यांचा आम्ही प्रेक्षकांची जरूर दिलगिरी व्यक्त करतो कारण समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवू शकलो नाहीये. तर ओव्हर टू राजन सोना. थैंक यू सो मच सर. तो बढ़िया मुकाबला. एक तरफ हम देखेंगे जय मल्हार फॉर फिटनेस का ये टीम और इसके ओपोनेंट में अगर बात की जाए तो रॉयल स्पोर्ट्स क्लब कोलंबो. ये मुकाबला है दोस्तों जहां पर दमखम से बल्लेबाजी हुई है और उसी दमखम के साथ यहाँ पर बल्लेबाजी करनी होगी जय मल्हार फोर्स फिटनेस, जय मल्हार स्मैश फोर्स फिटनेस टीम को. और यहाँ पर शायद हमारी सूचना ये ली गई और गेंद को सीमा पार बेहतरीन लाजवाब कलात्मक स्ट्रोक दिखाया बल्लेबाज अंकित रावत ने. नक्कीच या दरम्यान जर आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांचं मात्र मुख्य मंचाच्या दिशेने आपल्याला शुभागमन पाहायला मिळत आहे. सन्माननीय पाहुणे आणि ज्यांचा शुभागमन मात्र आपल्याला या मुख्य मंचावरती ज्यामध्ये हनुमंतरावजी पिसाळ साहेब मुकादम यांचं मात्र या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं आणि त्यांच्या समवेत त्यांचा मित्र परिवार वर्ग देखील या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मी आयोजन समितीला विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय भारतजी नारायणवर साहेब यांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा कारण अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्तानं भारतजी नारायणवर साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय. एक युवा उद्योजक आणि हा स्वागत करण्यासाठी मी आमचे रमेशजी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा. तर भारतजी नारायणवर साहेबांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर जाऊया पुन्हा एकदा राजनजी सोना यांच्याकडे. मुकाबले में देखिए कहीं ना कहीं दम भरने का काम बल्लेबाज अंकित कर रहे हैं. स्कोरबोर्ड की अगर बात की जाए पहले ओवर की समाप्ति के बाद 9 रन एट द लॉस ऑफ 2 विकेट्स. तो प्रयास करेंगे यहाँ पर जरूर जिस बल्लेबाज के ऊपर उम्मीदें गाड़ी गई थी सेमीफाइनल के सुपर हीरो बने थे गणेश आहिर, बट आज कहीं ना कहीं देखिए आउट हो गए. और सबसे पहली बात तो उनकी मैं सराहना करना चाहूंगा कि वो अंपायर के डिसीजन तक का इंतजार नहीं किया. जानते थे लीडिंग एज है, अच्छी कैच वहां पे पकड़ी गई है, स्वयं अपने कदमों को बाहर अपने पवेलियन की ओर लेकर गए. इस तरह की खेल की जरूरत है. ईमानदार अपने खेल के प्रति होना ये सर्व खुद में सबसे बड़ी बात होती है. नक्कीच या ठिकाणी तरुण वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी या स्पर्धांचा आनंद लुटतायत. अगदी रक्तदानाचं आव्हान आपण त्यांना केलं, त्याचबरोबर फिजिकल फिटनेसच्या बाबतीत. कारण इथे जर पाहिलं तर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर यासाठी हिलवेल अर्थातच दिनेशजी जाधव यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला गिफ्ट वाउचर्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत जिथे तुमच्या कोणत्याही प्रकारच्या बॉडी थेरपीवरती म्हणजे मसाज थेरपीवरती तुम्हाला ऑलमोस्ट अप टू 50% या ठिकाणी डिस्काउंट दिला जाईल. आणि जो फिजिकल फिटनेस आहे ना, कारण तरुणाईमध्ये तुमचं जे शरीराची बांधणी आहे ना ती बांधणी, कारण आज जर आपण पाहिलं तर विविध रोगांनी ग्रासलेले हा तरुण वर्ग आपल्याला पाहायला मिळतो, विविध व्यसनांनी ग्रासलेला हा तरुण वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपल्या शरीर संपदेचं महत्व काय हे हिलवेल रिकव्हरी सेंटरच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पटवून दिलं जात है. डेफिनेटली सर, हेल्थ इज वेल्थ. और मैं तो निवेदन करना चाहूंगा युवाओं से भी और साथ साथ जो हमारे यहाँ पे सीनियर्स हैं उनसे भी
सीनियर सिटीजन से भी एटलीस्ट टेक अ 30 मिनट वॉक। आपका जो हृदय है सबसे बड़ा मसल्स है उसको थकाइए, क्योंकि जब तक वो फिट है आप फिट हो। आपको अगर फिट रहना है अच्छे खान पान का, अच्छे सेवन का आपको आदत डालना होगा। और देखिए जरूरी नहीं है कि हर दिन वड़ा पाव चाहिए, किसी के दिन सैलेड तो ट्राई कीजिए, डेफिनेटली यू विल हैव फन। जब हम हेल्थी लाइफस्टाइल की तरफ बढ़ते हैं ना तो बहुत सी चीजों में परिवर्तन आता है, बहुत सी चीजों में। और इस चीज के ऊपर आज नजरें केंद्रित करने का सबसे मुख्य कारण हील वेल का ये एनवेलप जो मेरे सामने है, हील वेल रिकवरी सेंटर। डेफिनेटली यहाँ पर खिलाड़ियों के लिए एक उपलब्धि और बढ़िया तरीके से एक नियोजन यहाँ पर दिया गया है। बट मैदान के अंदर खेल यहाँ पर बढ़िया से रास्ता हुआ। और देखिए गेंदबाजी के मार्ग पर काफी समय से जिन्हें हम गेंदबाजी पर देख नहीं रहते, गए श्रृंखला सुशंभु चषक में उन्होंने गेंदबाजी की थी और मैंने उनसे कहा था कि एक समय आप अच्छी गेंदबाजी कर रहे थे पर उसके बाद आप पूरी तरह से लुप्त हो गए। बट आज वापस कम बैक है और बढ़िया तरीके की गेंदबाज संतोष मत ने स्लोअर में 2 टन डालने वाले एक में वह जादू के, मैं कहना चाहूंगा जादूगर गेंदबाज है जो कि इस मैदान के अंदर अपना प्रसारण दिखाते हुए देखिए बल्लेबाज प्रयास करते रह जाएंगे, आप ढूंढते रह जाएंगे पर लापता रहेगी गेंद आपकी नजरों से। जरूर जरूर ढूंढो रे सजन, मिलेंगे नहीं, कहीं ना कहीं ढूंढना चाहो तो देखे आए चांद तारे को यहाँ पर ढूंढते हुए बल्लेबाज। बट पूरी तरीके से तारे जो बल्लेबाज को दिखा रहे हैं वह संतोष मत ने। रिवर्स अटेम्प्ट का यह प्रयास कनेक्ट हुआ बढ़िया तरीके से, बट उतनी अच्छी फील्डिंग। ग्राउंड के अंदर अगर बात की जाए ना तो एक खरगोश देखते हैं हम, छोटा सा, बहुत क्यूट सा। अब देखिए व्हाइट जर्सी एक लाजवाब खिलाड़ी एबीडी विलियम्स के नाम से प्रसिद्ध है, बट जो उनकी रफ्तार है ना वो पूरी तरीके से मैं कहना चाहूंगा वो खरगोश की तरह पूरी तरह से आ रहे हैं, गेंद को पकड़ रहे हैं, अपने समीप प्लेयर और अच्छा तरीके से गैदर करके थ्रो दे रहे हैं। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। मैं कहना चाहूंगा बग बनी एक चालाक खिलाड़ी वहां पर अक्षय सरुद्ध प्रयास कर रहे हैं, बड़े स्ट्रोक चाहिए, लक्ष्य काफी दूर। अब कहीं ना कहीं मैं कहना चाहूंगा पैदल यात्रा से नहीं, अब हवाई यात्रा की आवश्यकता है। नक्कीच या दरम्यान जर आपण पाहिलं तर तुषारदादा युवा मंच महाराष्ट्र राज्य सूरज जाधव सचिव यांचं या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय। आकाशजी गुप्ता यांचं देखील या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर सर्वारणीय राजू गाडे साहेब उपाध्यक्ष यांचं देखील या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं। त्याचबरोबर जर पाहिलं तर ज्यांचं नुकतंच या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळालं सन्माननीय विशालजी सकपाळ साहेब उद्योजक तरडफ यांचं मात्र या मुख्य मंचावरती आपण शुभागमन पाहिलं। तर मी आयोजकांना विनंती करतो की आपण विशालजी सकपाळ साहेबांचा या मुख्य मंचावरती यथोचित स्वागत आणि सन्मान करावा। थोडासा अवधी आपल्याकडे जरूर मिळतोय। त्यानंतर नेहमीच ज्यांचं खऱ्या अर्थानं या मैदानावरती आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक स्पर्धांसाठी सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान असतं ते हनुमंतरावजी पिसाळ साहेब मुकादम यांचा देखील आपण विशेष सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत। आणि आयोजकांना मी तर विशालजी सकपाळ साहेबांना विनंती असेल की आपण या आपला यथोचित स्वागत आणि सन्मान आमच्या आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। एक सुप्रसिद्ध उद्योजक तरडफ। तो स्कोर की अगर बात की जाए 12 गेंदों में 46 रनों की आवश्यकता है, यानी कि 12 बॉल्स 46 रिक्वायर। रोहित है, उम्मीदें हैं क्या आशा की किरण बन के उभरेंगे, ये रोहित दिखाएंगे। नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर रोहित याच्यामध्ये क्षमता आहे मोठे लांबत लांब आणि उंच षटकार लगावण्याची, परंतु इथे मात्र शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतो। आदरणीय विशालजी सकपाळ साहेब उद्योजक तरडफ यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय हनुमंतरावजी पिसाळ साहेब मुकादम 547 यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती करावा। तर नक्कीच या ठिकाणी सन्माननीय सुभाषजी ढवळे साहेब अंजली स्टील्स 709 यांचा देखील मुकादम यांचा देखील आपण शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत। आणि हा शुभ सन्मान मात्र आमच्या आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। सन्माननीय सुभाषजी ढवळे साहेब अंजली स्टील 709 मुकादम। त्या दरम्यान आदरणीय दिनकरजी पोपेडा साहेबांचा देखील या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या प्रती सदैव तत्पर असणारं असं व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाचा मात्र शुभागमन आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतंय। यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, वाडीवर करण्याचा प्रयत्न, खरं तर प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकापासून करणं गरजेचं होतं। पहिल्या 2 षटकांमध्ये मर्यादित म्हणजे 19 धावा धावफलकावरती आल्या। यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात सत्कार समारंभासाठी। नवनाथ गोडसे साहेब तरडप गाव
यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आदरणीय नवनाथजी गोडसे साहेब तरडपगाव यांचा देखील शुभ सन्मान या आयोजन समितीच्या वतीनं. ओव्हर टू राजन. तो कहीं ना कहीं अब कहना चाहूंगा कि काफी दूर रह गया लक्ष्य, बट प्रयास करते जा रहे हैं अंकित जो मैदान के अंदर, और इस एफर्ट्स के मैं पूरी तरीके से 100 नंबर देना चाहूंगा. रिवर्स अटेम्प्ट का ये प्रयास घातक होते हैं जब जब बल्ला लेकर घूम जाते हैं, बट इस बीच जैसे कि एक प्रहार किया भी उन्होंने, बट इस बीच मौका नहीं दिया. गेंद में गति भरने का काम किया सुरेश मुनीम ने, क्योंकि इसके पहले थोड़ी लूज गेंद थी जिसके ऊपर टन उन्होंने रखा था, उसके ऊपर प्रहार किया था, बट इस बीच गतिवान गेंद फेंकी जिसका पूरी तरीके से फायदा उठा नहीं पाया. अगली गेंद यानंतर हनुमंतरावजी पिसाळ साहेब मुकादम टोळी क्रमांक 547 यांचा देखील आपण विशेष सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत, कारण थोड्याच दिवसामध्ये कळंबोली प्रीमियर लीग ची स्पर्धा देखील आपल्या सर्वांच्या भेटीला येते आहे आणि येत्या 11 आणि 12 जानेवारी रोजी मनसे चषकाचं आयोजन देखील याच मैदानावरती येणाऱ्या शनिवारी आणि रविवारी आपल्याला याच मैदानावरती मनसे चषकाची स्पर्धा देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षक वर्गांना आम्ही विनंती करतो आवर्जून की या मैदानावरती यायला विसरू नका, कारण मनसे चषक हा देखील आपल्याला भेटीला येतोय येत्या 11 आणि 12 जानेवारीला. तर हा शुभ सन्मान मुख्य मंचावरती आपण पाहतोय आमच्या आयोजन समितीच्या वतीनं. अर्थातच किरणजी डेंबरे असतील, त्याचबरोबर अजिंक्यचे खटकाय असतील, सूर्या संतोषजी मदने, विक्रमजी पवार या सर्व आयोजकांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर रमेश आमचे रमेशजी जाधव यांचा देखील आपण विशेष उल्लेख या ठिकाणी नक्कीच करूयात. यानंतर तुषारदादा युवा मंच महाराष्ट्र राज्य सचिव सूरजजी जाधव यांचा देखील शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती करावा. गेंदबाजी देखिए युवा के हाथ में कमान सौंपी और इस बीच गेंदबाजी मार्ग पर अविनाश भारद्वाज उर्फ रबाड़ा, और जो प्रसिद्धि इस नाम से उन्हें मिली है उसके कारण से आप देख पाएंगे उनकी जो गति है गेंदबाजी में, जो गति है, ऊंचे कद के लाजवाब तरीके के लेदर क्रिकेटर है, सीम गेंदबाजी करते हैं और वही सीम कहीं ना कहीं टेनिस बॉल पे होती है, जो ग्रिप पकड़ के वो गेंदबाजी कर रहे हैं, तो गतिवान गेंद और लाजवाब तरीके से आने वाले समय में कहना चाहूंगा एक बड़ा नाम यहां पर बनता हुआ. प्रहार जरूर किया, नीचे मन्नी आए हैं और कैच को बहुत ही बढ़िया तरीके से कंप्लीट किया. जो आशा की किरण थी, मैं ऐसे कहना चाहूंगा ढलते सूरज के पूरी तरीके से ढलता हुआ यहाँ पर जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए का. यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय आकाशजी गुप्ता यांचा देखील आपण शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा आणि आकाशजी गुप्ता यांना विनंती असेल की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. कळंबोली 11 चषक 2025 आयोजक आकाशजी गुप्ता यांचा आपण हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती. जरूर एक अच्छा प्रयास संतोष मदने का डायरेक्ट हिट करने का, बट निशाना साध नहीं पाए. 3 गेंदों में 40 की आवश्यकता, 3 गेंदे 40, दैट इज कंप्लीटली इम्पॉसिबल. बट देखना होगा 3 गेंदे 40 अगर तू कुछ बड़े स्ट्रोक भी लगा पाए तो थोड़ा बहुत मैं कहना चाहूंगा कि ये जो रनों का अंबार है इसे हल्का कम किया जाएगा. बट यहां पर अपने स्पेल की पहली विकेट मिलती हुई, सॉरी दूसरी विकेट, यानी कि इस गेंदबाज को अब यहां पे कहीं ना कहीं पॉलिश किया जा रहा है. आने वाले समय का एक बड़ा गेंदबाज यहां पर प्रिपेयर होता हुआ. तर या दरम्यान विनंती करण्यात येते, मी पुन्हा एकदा आयोजकांना विनंती करतो की राजू गाडे साहेब उपाध्यक्ष तुषारदादा युवा मंच महाराष्ट्र राज्य यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा. तर मी विनंती करतो सन्माननीय श्रीकांत दादा फाळके साहेब अध्यक्ष रामदास शेवाळे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, सन्माननीय श्रीकांत दादा फाळके साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर श्री आनंद माने सरकार यांना देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय विजय शेठ खनावकर साहेब यांना देखील विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आपली उपस्थिती दर्शवावी. आणि सन्माननीय हनुमंतजी चौधर साहेब यांना देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर जगदीश स्पोर्ट्सचे सन्माननीय चेतनजी तिवारी साहेबांना देखील विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर आमच्या